तर नमस्कार बहिणींना भावांनो, माझ्या जुगाड्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। तर आजचा व्हिडिओ असला भारी आणि इतकाच भारी व्हिडिओ होणार आहे ना, आणि तुमच्या सगळ्यांच्या फायद्याचा व्हिडिओ आहे। म्हणजे असं कोणीच नाही की बहिणींच्या फायद्याचा व्हिडिओ किंवा भावांच्या फायद्याचा व्हिडिओ किंवा निम्मा लोकांचा फायद्याचा व्हिडिओ, असं काही नाही। सगळे जेवढे लोक हा व्हिडिओ बघतील ना तेवढ्या सगळ्यांच्या फायद्याचा हा व्हिडिओ आहे बरं का। कारण की इतकाच भारी व्हिडिओ घेऊन आले, इतका भारी विषय आज घेऊन आलेले ना, कारण की ह्या गोष्टीचा मला फायदा झालाय। मी स्वतः ट्राय केलंय, मला फायदा झालाय, त्यामुळे मी हा व्हिडिओ काढायला लागले। का तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला ना तर तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा होणार आणि 100% 101% तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होणार म्हणजे होणारच। तर तुम्हाला माहिती आहे का, आज असा विषय आहे ना की तुम्हाला आता माहिती आहे प्रत्येक घरात उंदीर असतात। तुम्हाला आता माहिती आहे उंदीर असतात आणि ती उंदीर आहेत ना इतका वैताग देतात आणि काही केले नाही घरातनं उंदीर जात नाही। बरेच ठिकाणी काय होतं, आपले घर छोटं असतं आणि सामान भरपूर असतं आणि घर छोटे असले सामान जास्त असले ना त्या घरात बघा उंदीर असतात म्हणजे असतातच। आणि उंदीर काय करतात, त्यांचे पिल्ल कुठेही कोणत्याही कोपऱ्याने सोडत राहतात आणि ती पिल्ल आहे ना 2-3 महिन्यातच असे मोठे होतात की अजून ते सुद्धा घरात त्रास द्यायला चालू होतात। आणि आपण इकडे बघितलं का उंदीर पळतो, तिकडे बघितलं का उंदीर पळतो। बरेच घरात असेच ना उंदराने असा उंदराचा सुळसुळाट सुटला, असा उंदराने वैताग दिलेला असतो। इतक्याच काय काय घरात उंदीर असतात, काय काय घरात तर 1-2 उंदीर असतात, पण काय काय घरांच्यात ना आकृत उंदीर असतात। त्यामुळे ना त्या उंदरावर घरगुती आणि एकदम सोप्या पद्धतीचा उपाय घेऊन आलेले मी। तुम्ही एकदा उपाय केला ना तुमच्या घरात परत कधीच उंदर येणार नाही। बरेच वेळेस काय होतं, आपले महत्वाचे कागदपत्र असतात ना त्याचा सुद्धा नाश करतात। आपले भारी भारी कपडे असतात त्या कपाटात जाऊन कपड्यांचा नासधूस करतात, घरातल्या आणपाण्याची नासधूस करतात आणि जिथं आपले धान्य असतात, खायचं सामान असतं त्यात सुद्धा ते उंदर नाचतात। आणि पोत्यात जरी ठेवलं, पिशव्यांमध्ये जरी ठेवलं ना तरी त्या उंदर त्या पोत्याचे त्याला होलं पाडून त्यातनं सगळं नासधूस करून आणपाण्याचा सगळीकडे नाशच करत असतात उंदरा घरात आले का। आणि बरेच वेळेस काय होतं, आपण कागदपत्र आहे ना कॅरी मध्ये भरून कोणत्या तरी पिटीत ठेवत असतो, पण त्या पिटीत सुद्धा उंदर जातात म्हणजे जातातच आणि त्या कागदपत्रांची सुद्धा विल्हेवाट लावतात। आणि आपल्या चांगल्या चांगल्या कपड्यांची सुद्धा, आपण स्वेटर बघत असेल तुम्ही घरात स्वेटर ठेवत असतो आपण, तर ते फक्त उन्हाळ्यातच काढत असतो, पण आता भरून ठेवले स्वेटर तर पुढच्या उन्हाळ्यात आहे ना त्याचे चिंधेच घावतात घरात। इतके उंदर आपले स्वेटर टोप्या हे जी अख्खी वाट लावून टाकलेली असते घरात। आणि नवीन नवीन साड्या म्हणा, टॉवेल म्हणा, काही घरातले कपडे असतात ना त्याची सुद्धा नासधूस करतात, फाडून टाकतात। आणि आपण काय कपडे एकदा ठेवल्या कपाटात आपण बघत नाही, पण तरी सुद्धा ते उंदर कधी जाऊन त्या कपड्याची विल्हेवाट लावतात ते आपल्याला सुद्धा कळत नाही। आणि ज्या टाइमला आपण बघतो मग त्या टाइमला आपलं डोकं फिरतं, मग आता ह्याच्यावर करायचं काय। तर मी आता घरगुती असा भारी उपाय घेऊन आले ना तुमच्यासाठी, तुम्ही एकदाच करा, एकदाच हा उपाय करा, कायमचे उंदर तुमच्या घरातनं नाहीसे होतील, परत उंदर तुमच्या घरात येणारच नाहीत। फक्त एकदाच हा उपाय करायचा आहे आणि बाहेरचं काही सामान आणायची गरज नाही। जे आहे ना घरातलं त्याच्यापासून आपण एक अशी वस्तू बनवणार आहे ना की उंदरांना एकदाच आपल्याला ही वस्तू दाखवायची आणि परत उंदीर घरात येणारच नाही, यायचं नावच घेणार नाही। मग ते तुमच्या घरात 10 उंदीर असो, 50 असो, नाही तर 100 असो, किती उंदर असो, फक्त एकदा इलाज करायचा हा, कायमचे उंदर नाहीसे होतील। तर चला आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। साहित्य काय काय घेतलंय ते अगोदर मी तुम्हाला सांगते। तर इथं आपण खायचं बिस्किट घेतलंय, कोणचंही घ्या, कोणचंही खायचं बिस्किट चालतंय। आणि हे खायचा सोडा घेतलाय, हा घरात आपल्या उपलब्ध असतोच। आणि तुम्हाला आता माहिती ज्या टायमिंगला आपलं डोकं फिरतं, ज्या टायमिंगला आपल्या उंदरांनी ना घरात सगळी नासधूस केलेली असते ना, आपलं डोकं जेव्हा ठणकायला चालू होतं ना त्याच्यावर आपण काय इलाज करतो डोक्यावर, तर डोक्यावर आपण विक्स लावत असतो। तर इथं पण आपण विक्स घेतले, तर विक्स घेतले आपण, खायचा सोडा आणि बिस्किट, एवढ्या 3 वस्तूंनीच आपल्याला हा मस्त इलाज करायचा, एकदाच करायचा आपल्याला फक्त उंदरासाठी हा इलाज। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं मी कुटणी घेतली, बघू शकताय तुम्ही कुटणी घेतली। त्याच्यात आहे ना मी एका वाटीत 4 बिस्किट काढून घेतलेत, 4 बिस्किट काढून घेतल्यात आणि खलबत्ता घेतलेला आहे इथं। ते 4 बिस्किट आपल्याला ह्याच्यात टाकायच्यात आणि खलबत्त्यात ह्याला आहे ना चांगलं कुटायचंय। असं आरडधबड ठेवू नका, जरा अशी पावडर करायची, ते अशी पावडर करून घ्यायची। तुम्ही कोणतेही बिस्किट घ्या, घरात कोणतेही बिस्किट खायला आणलेले असतातच आपण, त्यामुळं मी म्हणलं बाहेरचं काही आपल्याला आणायचं नाही, सगळं घरातच उपलब्ध असतंय। खायचं बिस्किट तर असतेच घरात उपलब्ध आपल्या, आणि विक्स सुद्धा असतेच आपल्या घरात। त्याला एकदम बारीक करून घेऊ आपण, थोडंसं राहिलं अजून बारीक करायला, ते सुद्धा बारीक करून घेऊ। हे जी काय लगेच पावडर होती, 1 मिनिटात तर सगळी पावडर होती, त्याला असं बारीक बारीक करून घ्यायचं एकदम। जरा पावडर झाली नाही जी
मग आपण जी वस्तू बनवणार आहे ना ती एकदम भारी वस्तू होती बरं का. त्यासाठी आपल्याला ह्याची पावडर करायची, असं आबडधोबड ठेवायचं नाही. म्हणजे आपण शेंगदाण्याचा कूट कसा करतो एकदम बारीक तसं करून घ्यायचं ह्याचा कूट. हे लगेच कुटून पण होतं ह्याच्यात. तर झाली आपली पावडर करून. तर ह्याला आहे ना आपण ह्या वाटीत काढून घेऊया. तुमच्या घरात जर ना जास्तच उंदरं असतील ना भरपूरच तर तुम्ही जास्त बिस्किटे घेतले ना तरी चालेल. आता मी थोडी 4 बिस्किटे घेतल्यात आणि मी स्वतः हा उपाय करते. मला चांगला रिझल्ट भेटला त्यामुळं मी तुम्हाला सुद्धा हा इलाज सांगायला लागले. तुम्ही एकदाच इलाज करा, तुम्हाला लगेच ह्याचा रिझल्ट भेटेल. मग तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथं मी एवढं विक्स घेतलंय. एवढं विक्स ह्याच्यात टाकायचंय. खायचा सोडा घेतलाय. तर खायचा सोडा आपल्याला आहे नाही तर 1 चमचा घ्यायचा आहे. तर हे असं सगळं ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ना ह्या विक्सला आणि सोड्याला ह्यात मिक्स करायचं आपल्याला बिस्किटाच्या पावडरमध्ये. हाताने असं मिक्स करायचं चांगलं जरा, म्हणजे ते विक्स मिक्स होईल सगळीकडं. तर हे आपलं आता मिक्स करून झालंय. याच्यात आपल्याला काय करायचंय, पाणी टाकायचंय. पण पाणी आपल्याला जसं लागेल ना तसं पाणी टाकावं लागेल ह्याच्यात. एकदाच टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी मिक्स करत राहायचं ह्याच्यात आपल्याला. आणि हे नॉर्मल पाणी प्यायचं, ह्याच्यात काही वेगळं हे नाही. तर आपलं नॉर्मल पाणी घ्यायचं. पण एकदाच टाकू नका, कारण की ह्याला आहे ना आपल्याला पेस्ट करायची नाही ह्याची. जास्त पाणी झालं तर एकदम पातळ पेस्ट होईल, तसं काय आपल्याला करायचं नाही. तर ह्याचा मस्तपैकी असा पीठ मळून घेतल्यावर ह्याला चांगला मळून घ्यायचंय. मस्त गोळा तयार झालाय बघा. आता ह्याला काय करायचंय, हातावर घेऊन ह्याचे बारीक बारीक गोल गोल करून घ्यायचे आपल्याला. एवढे एवढे गोल केले ना तर चालतात. ह्यापेक्षा मोठे करायची गरजच लागत नाही, एवढेच बास होतात. एकदम 5 मिनिटात इलाज होणार आहे हा. तर इथं बघा असे 5 गोळे करून घेतलेत मी. तर आपल्याला काय करायचं माहिती का, ज्या टायमिंगला आहे ना आपण दिवसभर तर आपण घरात असतो त्यामुळे उंदरं काय हिंडत नाही, काय नाही, एवढं काय नासधूस करत नाही. पण ज्या टायमिंगला संध्याकाळी आपण झोपतो ना त्या टायमिंगला जास्तीत जास्त उंदरं किचनमध्ये असतात. किचनमधलीच नासधूस उंदरं करत असतात, कारण की घर आपलं शांत असतं, सगळे झोपलेले असतात. आणि त्या शांततेचा फायदा उचलूनच उंदरं घरात येतात आणि किचनमध्येच जास्त नासधूस करतात. तर काय करायचं आपल्याला, जे आपल्या येण्या जाण्याची जी खिडकी असते घराची त्या खिडकीत ठेवायचं, कारण की उंदरं खिडकीतनं बाहेर ये जा करत असतात. म्हणून त्यातला एक गोळा खिडकीत ठेवायचा आहे, एक गोळा दरवाज्यात ठेवायचा आहे. आणि तुम्हाला जिथं वाटन की आता आपले धान्याचे पिशव्या इथं ठेवल्यात, पोती ठेवल्यात, त्या धान्याच्या पोतीपाशी पण एक गोळा ठेवायचा आहे आपल्याला. किचन खाली सुद्धा आपल्याला हे गोळे ठेवायचे. जिथं जिथं आपल्याला वाटतं ना की उंदर इथं जास्त वावर आहे ह्या उंदरांचा ह्या जागी, तिथं आपल्याला हे गोळे ठेवायच्यात. आणि हे गोळे ठेवल्याच्या नंतर आहे ना ह्या गोळ्याच्या वासाने उंदीर जवळ पण येणार नाही. जरी जवळ आला त्या धान्याच्या आणि त्या उंदराने जर हे खाल्लं ना तर उंदीर मरून पडणार. ह्या खाण्याने लगेच ह्या गोळ्याच्या खाण्याने उंदीर मरून पडणार. आणि सहसा तर ह्याच्या वासाने उंदर परत घरात येणारच नाही. त्यामुळे ना हे असं म्हणजे रात्रभर ठेवायचे, सकाळी उचलून टाकायचे असं काय नाही. त्या जागी हे राहून द्या. जवळ आपल्याला वाटते की आपल्या घरातले उंदीर अजिबातच आता उंदीर घरात आहेत, त्या टायमाला हे गोळे घरात ना बाहेर फेकून दिली तरी चालतील. पण जास्तीत जास्त हे गोळे करा आणि घरात ठेवा. ह्याच्या वासाने घरात एकही उंदीर फिरकणार नाही. आणि जरी आपल्या घरात लहान लेकरं जर असतील आपले, तरी आपण त्या गोळ्यांकडे लक्ष द्यायचं की लेकरांनी हातात घेऊ नये, खाऊ नये. तर ह्याच्यात फक्त आपलं विक्स आहे, त्यामुळे आपल्या लेकरांकडे लक्ष द्यायचंय. कारण ते ह्याच्यात विक्स आहे आणि लेकरांनी तोंडात घालू नाही पटकन, त्यामुळे लक्ष द्यायचं, दुसरं काही नाही. पण सहसा तर लेकरं ह्याला जाणार पण नाही, खाणार पण नाही. लेकरांना जर आपण सांगितलं समजून की हे उंदरासाठी ठेवलंय तर आपले लेकरं जाणारच नाही. तरी पण लक्ष द्या मुलांकडे आपल्या घरातल्या लहान. आणि हे ठेवा 2-4 दिवस जरी तुम्ही हे गोळे ठेवले ना घरात तर एकही उंदीर घरात तुमच्या येणार नाही. 2-4 दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट चांगला घावन की एकही उंदीर येणार, कितीही उंदर असू द्या तुमच्या घरात, पण घरात उंदर येणार नाही. तुम्ही एकदा हे ट्राय करा आणि घरातले उंदर गेल्याच्या नंतर मला नक्की कमेंट करून सांगा की ताई आमच्या घरातले उंदीर गेलेत, घरात एकही उंदीर नाही आता आमच्या. आणि अशा छान छान कमेंट करत राहा मला.
तर हा इलाज नक्की करा. आणि हा मी केलेला घरगुती एकदम सोप्या पद्धतीचा उंदरावरांचा इलाज तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.